नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आपला एकदम मस्त ट्रेड झालाय आता जस्टच, जी मी डायमंड सर्कल ग्रुपला शेअर केला होता. त्या ट्रेडचं लॉजिक सांगणार आहे. सुरुवातीला बघा, आज आपल्याला या ठिकाणी दिसते 600 पिपची कॅन्डल. ठीक आहे, या कॅन्डलचं लॉजिक काही दिवसापूर्वी मागच्या पण आली होती बरं, 600 पिपची कॅन्डल. ती पण सांगणार आहे. कोणतं असणार आहे शेवटी मार्केटमध्ये जी मार्केटला मूव्ह करते, बरोबर 600 पिपची कशी कॅन्डल येते आहे का नाही. तेवढीच कॅन्डल येणं शक्य नाही. ठीक आहे, पण ट्रेड एकदम मस्त झालाय. आजची पूर्ण मार्केटची अनालिसिस करू, ट्रेडची अनालिसिस करू आणि सगळं काही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सुरुवातीला या मागं आपण चेक करूया आज मार्केटमध्ये झालंय तरी काय. ठीक आहे, आज मार्केट ज्या वेळेस इथं हे कधीच आहे, 13 तारखेचं आहे. आज आपण येऊया डायरेक्टली 14 तारखेवर. ठीक आहे, या ठिकाणी काय झालं, मार्केट ओपन झालं इथं वर गेलं. या ठिकाणी मुवमेंट करत या ठिकाणी एक मॉर्निंग स्टारची कन्फर्मेशन देऊन वर गेले. आपल्या व्हॅलिड ट्रेड, आपल्या अनालिसिसमध्ये, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये हा व्हॅलिड नाही, पण मी एक सांगतोय तुम्हाला, मॉर्निंग स्टार बनवून मार्केट वरच्या बाजूला मूव्ह दिलेलं आहे. ठीक आहे, पूर्ण दिवसभरात आपल्याला काहीही ट्रेड इथं बघायला मिळाले नाहीत, पण त्यानंतर एक इथं मस्तपैकी ट्रेड झालेला आहे. त्याचं सांगतो सुरुवातीला मी तुम्हाला. बघा इथं काय झालं, सुरुवातीला मार्केट काय झालं, वर चाललेलं. वर जाताना एक रेड कॅन्डल आली, रेड कॅन्डलच्या खाली दुसरी कॅन्डल निघली. ठीक आहे, हां एक मिनिट, एक मिस्टेक झाली. ठीक आहे, इथं काय झाली, एक रेड कॅन्डल आली. ठीक आहे, रेड कॅन्डलला रिट्रेसमेंट देऊन, म्हणजे रेड कॅन्डलला काय झाली, इथं रिट्रेसमेंट दिली. रिट्रेसमेंट देऊन परत त्या रिट्रेसमेंटच्या खाली निघलं. त्यावेळेस काय झालं, या ठिकाणी बनलं एक लोअर लो. ठीक आहे, लोअर लो बनला, पण त्याच्यानंतर परत गेलं, त्याच्या हायची लिक्विडिटी घेतली आणि इथं आला एक इव्हिनिंग स्टार. ठीक आहे, इव्हिनिंग स्टारच्या कन्फर्मेशनवर परफेक्ट इथं फॉल झालेला आहे 1:2 ठीक आहे, 1:2चं आपलं टार्गेट असतं इव्हिनिंग स्टारवरती, सर्वांना माहीतच असेल. ठीक आहे, 1:2चं या ठिकाणी टार्गेट मिळालं. त्यानंतर पूर्ण दिवसभर जास्त काय झालं नाही, पण या ठिकाणी चेक करा भाई, एवढी मोठी कॅन्डल. पूर्ण मार्केट बघा, एवढं मार्केट आहे पूर्ण, आणि एकच इथं सिंगल कॅन्डल बघा. तुम्हाला मेजर करून दाखवतो मी. इथनं इथपर्यंत जाऊया लगभग आपण. किती पिपची कॅन्डल आली, ही 630 पिपची कॅन्डल आली मागच्या बरोबर 12 दिवसासाठी पूर्वी, म्हणजे 2 तारखेला. ठीक आहे, याच महिन्यातल्या 2 तारखेला, 2 जुलैला, मला नीट आठवतंय, अशीच एक 600 पिपची कॅन्डल आली होती. ठीक आहे, कोणतं ऑपरेटर असणारा जी मार्केटला मूव्ह करवतोय. ठीक आहे, ह्याच्यामुळं काय झालंय, मार्केटमध्ये जरा पॅनिक क्रिएट झालं. अपसाईडला लोक ट्रेड बनवायला लागले. आता काय झालं, या ठिकाणी न्यूज आली, सगळे ऑपरेटर अपसाईडला आहेत, म्हणजे अपसाईडला ट्रेड बनवू. पण इथं काय झालं, या ठिकाणी एक रिट्रेसमेंटवरती खाली आलं, या ठिकाणी लिक्विडिटी क्रिएट झाली आणि लोकांना ट्रॅप करण्यासाठी मार्केट आता खाली येणार होतं. आपल्याला फक्त काय पाहिजे होतं, फक्त आणि फक्त एक कन्फर्मेशन पाहिजे होती. जी कन्फर्मेशन काय आली, या ठिकाणी इव्हिनिंग स्टारची आपल्याला या ठिकाणी कन्फर्मेशन बघायला मिळाले. मग आपलं काय असतं, इव्हिनिंग स्टारला परफेक्ट एंट्री, हायला स्टॉप लॉस, आणि आपलं कसं टार्गेट 1:2चं असतंय. पण ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की भाई, ज्यावेळेस मोठं स्टॉप लॉस येईल त्यावेळेस टार्गेट पण आपण 1:2चं मिळेल याची अपेक्षा करायची नाही. आता रनिंग ट्रेड आहे, पुढं काय होतं मला माहीत नाही, पण ज्यावेळेस मोठा एल येतो 100 पिपच्या वर, त्यावेळेस आपण मोठ्या टार्गेटची 1:2 या टार्गेटची अपेक्षा करायची नाही, 1:1ला बुकिंग करायची. पण आपल्याला काय करायचं, 1:1 नाही, आपल्याला 1:2चंच टार्गेट पाहिजे होतं. मग मी काय केलं, थोडा वेट केला आणि इथं रिट्रेसमेंट यायची वाट बघितली. ठीक आहे, रिट्रेसमेंट आली, रिट्रेसमेंटवरती परफेक्ट इथं 1:2चा ट्रेड दिला मी. रिट्रेसमेंटवरती एंट्री, आणि या ठिकाणी परफेक्ट 1:2चं टार्गेट या ठिकाणी आपल्याला अचीव झालेलं आहे या ट्रेडमध्ये. ठीक आहे, एकदम मस्तपैकी ट्रेड शेअर केला होता मी डायमंड सर्कल ग्रुपला. पब्लिक टेलिग्राम चॅनल कुठनं जॉईन करायचा, ती चॅनल जॉईन करायचं, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल त्याची, तिथं जाऊन जायचं, पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. तिथनं सगळे अपडेट तुम्हाला मिळतील, डायमंड सर्कल ग्रुप कसा जॉईन करायचा त्याची. ठीक आहे, तिथनं जाऊन जॉईन करा. परफेक्ट अशी ट्रेड्स बॅक टू बॅक. आज 5वा दिवस आहे प्रॉफिटचा. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं काय, मागची 4 व्हिडिओमध्ये सांगितलं प्रत्येक ट्रेडची अनालिसिस, आणि आज हा 5वा दिवस आहे बॅक टू बॅक प्रॉफिटचा. ठीक आहे, आपलं काय झालं तर प्रॉपर 5 ट्रेड बॅक टू बॅकचं टार्गेट आहे ह्याच्या आधीचं. ठीक आहे, आता 5 आपण बराबरी केली, 6वा ट्रेड जर प्रॉफिट गेला तर आपलं एकदम एकदम म्हणजे मागचं जे आपलं रेकॉर्ड होतं 5 ट्रेड बॅक टू बॅक प्रॉफिटचं, ते रेकॉर्ड आपण तोडणार आणि 6 ट्रेड प्रॉफिटवर जाणार आहे. होईल का तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक, वाटतंय का, सांगा कमेंटमध्ये. बाकी कोणी ट्रेड केला हा आणि किती प्रॉफिट झाला ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.